बीडच्या मोर्चातून संभाजीराजे छत्रपती यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। यावेळी धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। हा जो मोर्चा आहे त्या मोर्चाचा आश्रय देतात जो कोण आहे तो धनंजय मुंडे। मी नाव घेऊन सांगतोय, नाव घेऊन कोट करून सांगतोय, छत्रपती केव्हा कोट करत नाही तरी मी कोट घेऊन सांगतो, तो आश्रयदाता धनंजय मुंडेला मंत्रीपद देऊ नका हे मी त्यावेळी सांगितलं होतं। पण मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील का देतील त्याला हकालपट्टी करतील। पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज, आणि ते सांगण्यासाठी मी इथं आलोय। आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचा पालकमंत्री घेणार। 19 दिवस झाले आरोपी सापडत नाहीत, ते 3 आरोपी सापडत नाहीत अजून, आणि त्यांचा मोर्चा, मला शब्द हा मी धरून घेतला, हा मोर्चा त्यांचा आहे। कसा मोर्चा आहे तो सगळ्यांनी इतर वक्त्यांनी सांगितलं। तो मोर्चा बिंदासपणाने इंस्टाग्रामवर त्याची पोस्ट होतो, मी दर्शनाला गेलोय। हे कसं चालते हो? मला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे, सरकारला विचारायचं आहे, हे कसं तुम्ही चालून घेता? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।